नमस्कार. मी अनिता उमाटे बोलते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी रोज तुम्हाला एक विषय नवीन घेत असते, पण कसं आहे, तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे. याचं मला दुःख वाटतंय. कारण चांगले व्हिडिओ पोचतच नाही आहेत आणि पब्लिकला पण सवय लागली कॉमेडी व्हिडिओ पाहायचे. असे व्हिडिओ जास्त पाहत नाहीत. तरीसुद्धा चला, 4 लोकांपर्यंत काय होईना आपले व्हिडिओ जातातच. आजकाल लोकांना एक फॅड झालेला आहे बघा, प्रमाणापेक्षा जास्त खर्च करायचा. आणि कुठली पण वस्तू आहे बघा, आपल्याला गरज नाही ती खरेदी करायची. हो. आणि आणखीन तुम्हाला सांगते, परत वरून काय म्हणायचं की मला खूप कर्ज झाले म्हणायचं. पण कर्ज केव्हा होते मला सांगा? जेव्हा आपण खर्च करतो तेव्हाच कर्ज होतं ना आपल्याला. उगीच कर्ज होतं का? नाही होत. पण असं म्हणायचं मला कर्ज लय झालं, अमुक झालं, तमुक झालं. कोणाला पण कर्ज झाल्यावर त्रास होणारच. आपण कर्ज होईल मी म्हणते, एवढं खर्च करायचंच कशाला? है ना? तुम्ही काय करता, EMI ह्याच्यावर काय करता, वस्तू घेता तुम्ही आणि ते परत फेडत बसता. कारण आमच्यासारखा शब्द असं EMI हा खूप मोठा वाटतो आम्हाला. आणि क्रेडिट कार्ड तर असं वाटते तुम्हाला फ्रीच मिळाले. मला क्रेडिट कार्ड मिळणं म्हणजे, माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणजे असं वाटतं की आभाळातच उडतोय मी, किंवा पैसे झाडामधूनच पडतात किंवा आभाळामधून पडतात. एकदम फ्री 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 वाटतं तुम्हाला. मग तुम्ही खर्च करता 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 मग तो पैसे फेडणार कसं? पैसे फेडू शकतो आपण, आपल्याकडे खूप पैसे आपण कमवतोय. मग तेव्हा त्यानुसार तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करायचा असतो. वस्तू घेता तुम्ही. अरे तुम्ही घरातल्या वस्तू, हे पडदे बिडदे घ्यायचे ना, कर्टन आपल्याकडे जशी ऐकवायचे तशीच घ्यायची. आता हे पडदे आपल्याला 5,000चे आहेत, तर काय कायच्या घरात बघा लाखोची पडदे असतात. पण ते लाखोचा खर्च तुम्हाला झेपते का? लोकांना दाखवायचं असतं. कमवायचे पैसे काही लोकांनी स्टेटस दाखवायची खूप हौस असते लोकांना. माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तसं आहे, माझ्याकडे असा सोफा आहे, असा आहे, माझ्याकडे 4 व्हीलर गाडीशिवाय मी फिरत नाही, AC गाडीशिवाय मी कुठं जात नाही. ह्याला महत्व नसतं. आपलं आयुष्य एकदाच येत असतं आणि तरुण आपण एकदाच होतो. तरुण पण गेलं, आयुष्य संपलं. तुम्ही तरुणपणा डोंगरा एवढं कर्ज करून ठेवता, गरज नसताना तुम्ही अफाट पैसे खर्च करून ठेवता की नाही? मग एवढा खर्च करायचा नसतो. आपल्याला जेवढं झेपल तेवढंच खर्च करायचा असतो. काय करणार, दाखवायची सवय असते, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे. आपण कमवतो किती तेवढंच खर्च करायचं. कशाला जास्त खर्च करायचे? काय गरजच काय जास्त खर्च करायची सांगा बरं? जास्त खर्च करायची गरज नाही आहे. मग नंतर मी कर्जबाजारी झालो, मला खूप कर्ज झालं, मला आता कसं कर्ज फेडू? तेवढं कर्ज होऊच द्यायचं नाही ना, आहे ना? आमच्या वेळेस कर्ज करून आम्ही कधीही वस्तू घेतल्या नाहीत घरात. आमच्या घरात गॅस नव्हता, फ्रीज नव्हतं, TV नव्हती, मोबाईल नव्हता. साधं सिंपल जीवन होतं आमचं. कारण आम्हाला माहित होतं आपल्या एवढ्या कमाईमधून आपण एवढाच खर्च करू शकतो. तुमचं नोकरी तुमची नीट नसती, कमाई तुमची नीट नसती, तुमच्या घरात लाखोचे पडदे, लाखोचे सोफा, लाखोच्या गाड्या, फिरायला जायला तुम्हाला 4 व्हीलर AC ट्रॅव्हलिंग शिवाय तुम्हाला जमत नाही. असलं आयुष्यरम करायला खूप मेहनत करावं लागते. ही शरीर झिजवावं लागतंय, माहिती का? उपाशी राहावं लागतंय. आपल्या बापदादाची इस्टेट असली ना तरी पण एवढा खर्च करू शकत नाही आपण. सगळ्यांच्या नशिबाला आपल्या बापदादाची इस्टेट मिळत नसते. कष्ट करावं ते कमावं लागतंय. आपल्या कमाईमधूनच आपल्या आईला वडिलांना काहीतरी वस्तू घ्यायची असते, ते तर लांबच राहिलं. त्यांनी दिलेली एखादी वस्तू सुद्धा
आईवडिलांनी तुम्हाला स्वस्ताची वाटते, घेतली असं कोणाला तर देण्यासाठी, ती आम्हाला दिली असं वाटते. म्हणजे तुमच्या किती गैरसमज आहे, तुम्हाला इगो किती आहे. हे लोक कधीही सुधरत नाहीत. देणाऱ्याच्या मनात असं काही सुद्धा नसतं. हा, पण तुम्ही बोलून दाखवता, है ना. एवढं कमीपणा स्वतःच करून घेता तुम्ही, दुसऱ्याला काय वाटत नाही या. तुमचा चेहरा, तुमचा युगो, तुमचं वागणं, तुम्हाला अजून काहीच पश्चाताप घडला नाही या. अजून खूप काय घडायचंय. अजून सुद्धा वेळ गेली नाही, सावध व्हा. एवढा खर्च आपल्या प्रमाणापेक्षा जास्त करू नका, म्हणून कर्ज बाजारी होतो आपण, है ना. तुमचं तरुण पण अख्खं ते कष्ट करण्यात ह्याच्यातच टेन्शनमध्ये चाललेलं आहे. तरुणपणात पैसे कमवून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते म्हातारपणी उपयोगी पडते. तुम्हाला म्हातारपणी तुमचा बाप येणार नाही तुम्हाला मदतीला. हा, कोणी येणार नाही. ह्या जगात सुद्धा नसतील कोण, विचार करा ना. तुमचे सासूरवाड्याचे लोक जिवंत नसतील ना, तुमचे आई वडील जिवंत नसतील म्हातारपणी, तुम्ही म्हातारे झाल्यावर. एवढा इगो चांगला नाही आहे. हा इगो तुम्हाला नंतर पश्चातापाकडे घेऊन जातो. आणि त्यावेळेस तुम्हाला आठवतं की आपल्याला किती घमेंडी होती, किती इगोमध्ये आपण कसं वागलोय, आपण किती कर्ज करून ठेवलंय, किंवा आपण आईबापाला उद्धड बोललो, है ना. ह्याच्यामुळंच तुम्हाला कर्ज पण होतं, माणसं तुटतात, आणि तुमचं रेकॉर्ड खराब होते. खराब होते का नाही रेकॉर्ड? काय उपयोग आहे जीवनाचा ह्या? आईला आई मानत नाही, बापाला बाप मानत नाही. तुम्हाला पैशासमोर आणि तुमच्या बायकोसमोर नाती काही तुम्हाला वाटत नाहीत. शून्य, त्यांची किंमत नाही वाटत तुम्हाला. खरंच देवानेच कसं काय तुम्हाला ह्या माणसाच्या अवतारात जन्माला घातलं की तुमची चूक नाही होती. ज्या माऊलीच्या पोट्याला ते माऊलीची चूक, जन्माला घातले तुम्हाला, असं आहे. खरंच ती माऊली सुद्धा जन्माला घालताना विचार करत नसेल की आपलीच मुलं आपण जन्माला घालताना आपल्याला असे बोलतील. वाटतं का त्या आईला? आज काय केलं नसेल आईने सांगा. काही खूप मुलं अशी आहेत की खूप दिखावा करतात, आणि म्हणजे आपलं स्टेटस दाखवतात की, पण तुमचं स्टेटस तसं नसतं. तुमची तशा आपण कमवतो पाहिजे, मग तुम्ही स्टेटस दाखवा, काय वाटणार नाही. आणि तुम्ही स्टेटस कितीही दाखवणार ना तरी अमुक अमुकचा मुलगा आहे असंच म्हणणार. जर तुमचं रेकॉर्ड चांगलं असलं तरच म्हणणार की अरे बापरे, हे बघा ह्या मुलाचे वडील, मुलांनी नाव कमवले बाबा, खरंच वडिलाची पुण्यमती. तुम्हीच नाव कमवलं नाही तर कोण तुमचं नाव घेणार आहे? म्हणून कर्ज बाजारी होता तुम्ही. आणि प्रेमात सुद्धा वेडे होते बघा लोक. मुलगी प्रेम करते, लग्न करते, नंतर ते तुमचा असला स्वभाव बघून सोडून जाते, मग तुम्ही वेडे होता, रस्त्याने फिरता कपडे फाटलेले, भीक मागत. बघितलं ना वेडे माणसं कसे होतात ते प्रेमामुळं. म्हणून सांभाळून राहा, आपली वाणी चांगली ठेवा, खर्च जपून करा, जेवढ्या आपल्याला शक्य होईल तेवढंच खर्च करत जावा. गरज नसताना कशाला वस्तू घ्यायची, कशाला तुम्हाला लाखोचे सोफा सेट, लाखोचे प्लास्टिकच्या खुर्च्या आणून ठेवा की घरात. चार प्लास्टिकच्या खुर्च्या, ते सुद्धा नसेल लोकांच्या घरात. जुन्या आपल्या घरातल्या साड्या आहेत ना, साड्या काढून बांधा खिडकीला पडदे आणि खुर्च्या. आणि असते की ते 1000-1200चा गॅस तस लावून लावा. कशाला चिमणी पाहिजे, कशाला गॅस महागाचा पाहिजे, कशाला महागाचे सोफा सेट पाहिजे. कमाई आठणी, खर्चा रुपया, असं झाले तुमचं गत. खर्च कमी करा. आई वडिलांची तुम्ही किंमत करत नाही तर नाही, तुम्ही केलेल्या कष्टाला पण फळ येत नाही. या काय तुम्ही एवढं मेहनत केली, काय मिळालं? काय मिळालं सांगा? आई वडिलांना तर तुम्हाला कधी काय घेणं होत नाही. आई वडिलांनी वस्तू दिली सुद्धा त्याला म्हणता तुम्ही
हलकी आहे, साधी आहे, कोणाला तरी आणली आहे, ती आम्हाला आणून दिली आहे. असं कसं होईल बरं? असं विचार येतेच कसं मनात, मला वाटतंय असं विचार येतेच कसं काय मनात? आणि काय काय जण तर बघा हवेत उडतात. स्वतःच्या पैशाचा काही उपयोग करत नाही. स्वतःजवळ तर पैसे नसतात, जरी असले तर ती सगळे गडप करतात, एका जागी साठवून ठेवतात. आणि जेवढे काही सुना, काही मुलं पण म्हणते मी, आई वडिलाकडनं, सासू सासऱ्याकडनं नुसता पैसा घेतात, गोड बोलून रडून रडून. नाही तर ते मुलगा दारू प्यायचं वाटवायचं, मग आईला दा येते आपला मुलगा दारू प्यायला आहे, द्या पैसे. आयुष्याची ठेवलेली आपली जी काय पुंजी असते देऊन टाका, पैसे साठवून थोडे थोडे करून टाकलेलं. मग ती मुलगा आनंद होणार, झालं त्याचा स्वार्थ साधला. मग त्या बापाला पण तुम्ही विचारा, तुम्ही घर कसं घेतलं, तुम्हाला तुमच्या वडिलांनी दिलं होतं का? सगळ्यांच्याच मुलांच्या नशिबामध्ये वडिलांची, त्याच्या आजोबांची संपत्ती नसते, स्वतः कमवावं लागतंय. समजलं का? आणि दुसऱ्याची संपत्ती कधी कामाला येत नाही, स्वतः कमवा. स्वतः कमवलेलं वेगळं असतं. वडिलांकडं पैसे घ्यायचं, घर घ्यायचं, सगळं बापाकडनं घ्यायचं मागून. कसली घाणेरडी सवय लागलेली आहे मुलांना आजकाल. धन्य धन्य. चला, क्रेडिट कार्ड वापर बंद करा, ते फसवण्याचं काम आहे नुसतं. क्रेडिट कार्ड म्हणजे एक तुमच्याकडनं आहे ते सगळं पैसा काढून घेतात. तुम्हाला वाटते क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे म्हणजे मी लय मोठा उद्योगपती आहे, मी मोठा माणूस आहे, मोठा म्हणजे श्रीमंत माणूस आहे. श्रीमंतीला भाळू नका, जे आपल्याकडे आहे तेच दाखवा. अतिक्षेपणा करू नका. तुमच्याकडे एवढं असलं ना, एवढं दाखवा. एवढं असतं एवढं दाखवता तुम्ही मोठेपणा. बघा मी कसं आहे का माझ्यासारखं तुम्हाला काय असं वाटतं तुम्हाला? बस करा इगोपणा अंगातला. अजून किती दिवस इगोपणा दाखवणार आहे तुम्ही? आई वडिलांच्या माघाऱ्यानंतर तुम्हाला कोण किंमत देणार नाही. आई वडील आहे तोपर्यंत किंमत असते तुम्हाला, है ना? म्हणून आपले भाऊ आई वडील जोडून ठेवायला शिका. भाऊ आई वडील किंमत दिली नाही ना, कोण किंमत देत नसते तुम्हाला. बघा बरं, आता तुम्ही म्हणा मुलांनो, तुम्ही म्हणा तुमच्या बायकोला, जा माहेरवरनं, जेवढा तुझ्या भावाला हिस्सा दिला तेवढा तुझा पण हिस्सा घेऊन ये, करून घे तुझ्या नावावर. जातात का बघून? आई ना, मी माझ्या भावाला मागणार नाही, कारण त्यांचे ना आपले संबंध तुटतात. मी कशाला भावाला मागू जाऊन माझ्या वडिलांना? पण तुम्ही तुमच्या बापाला मागता. तुमची बायको तिच्या बापाला जाऊन मागते का? बघा, द्या मला माझा हिस्सा. 10 एकर शेती, बहीण भाऊ असते तर 5 एकर भावाला, 5 एकर मला द्या म्हणा शेती. फ्लॉट असते तर मला एक फ्लॉट द्या म्हणा. आणि तुम्ही विचार करा, तुमची बायको त्यांच्या वडिलांना मागत नाही, तुम्ही तुमच्या बापाला पैसे मागताय. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जरा. आपल्याकडे जेवढा पैसे तेवढाच खर्च करा ना, जास्तीचा कशाला खर्च करता? बंद करा मोठेपणा दाखवण्याचा. स्वप्न बघू नका. मोठेपणाचं जे आहे ना तेच बघा स्वप्न. जरी स्वप्न बघितलं तर करून दाखवा. दुसऱ्याच्या आशावर जगू नका, स्वतःचा हिमतीवर जगा. स्वतःच्या आईबापाला कधी काय करायचं माहित नाही आणि चाललेत मोठेपणा करायला. चला मग बाय, मला तेच सांगायचं होतं की मम्मी, मी कर्जबाजारी झालो. कशामुळे माणूस कर्जबाजारी येतो त्याचं हे उदाहरण आहे. माणसाचा अतिक्षेपणा, इगो माणसाला जास्त असला, मी पण असला की तो माणूस कर्जबाजारी येतो. प्रमाणापेक्षा खर्च करायचा जास्त, तो माणूस कर्जबाजारी होतो, है ना? आलं लक्षात? चला मग बाय. व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करायला विसरू नका.